नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। साईनंदन कॉलनी येथे नव्यानेच बांधलेल्या श्रीराम मंदिरात करवीर पीठ कोल्हापूरचे श्री विद्यानरसिंह सरस्वती शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते प्रभू श्री रामचंद्र मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलश रोहण समारंभ उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे, भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, नगरसेविका सौ अनिता वनखंडे, नगरसेवक गणेश माळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सागर वनखंडे, माजी नगरसेवक महादेव कुर्णे व सौ जयश्री कुर्णे, बाबासाहेब आळतेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते। प्रभू श्रीरामांच्या व्यवहार पथावर चालणे आपले कर्तव्य ठरते, म्हणून जीवनात सत्यनिष्ठा, क्षमाशीलता, नम्रता, अंतःकरणाची मृदुता व कर्तव्य पालनात स्वतःविषयीची कठोरता इत्यादी श्रीरामाच्या गुणवैशिष्ट्यांचे आचरण व्यक्तिगत जीवनात व निदान आपल्या कुटुंबियांच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे करावा लागेल, असे मत करवीर पीठाचे श्री विद्यानरसिंह सरस्वती शंकराचार्य यांनी व्यक्त केले। यावेळी ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या लहान बालिकांनी प्रभू श्रीराम, सीता, हनुमान यांच्या पारंपरिक वेशभूषेत रामावर आधारित गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थित लोकांची मने जिंकली। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला। कार्यक्रमाचे आयोजन स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।